मी विलास पॅलेसमध्ये प्रवेश करतोय. मांडवी येथील सुंदर आणि आहे ते रूम. दिवाणखाना, वाघ, चित्ता. हा डायनिंग हॉल. पूर्ण लक्ष्मी विलास पॅलेसचा कॅरिडॉर आपण त्या बाजूने बघितला. हा डायनिंग हॉल, सुंदर डायनिंग हॉल आहे. चांगले पेंटिंग्ज आहेत. त्यात इथं कच्छचे गाढव आणि हा पेंडा भरलेला सुंदर वाघ, शिकार केलेला. केवढं उमदं जनावर आहे. या बाजूला त्यांचा शयनकक्ष सुंदर आहे. डबल बेड, ड्रेसिंग टेबल, कबड. यामध्ये पण सुंदर फोटो आहेत. ही बैठकीची खोली जी बेडरूमला लागून आहे. सुंदर मागं पेंटिंग आहे सुंदर. हा दिवाणखाना आपण त्या बाजूनं बघितलेला. सुंदर आर्च आहे, त्याच्यावर नक्षी आहे. सुंदर फर्निचर. आणि हा बेडरूम शेजारचा दिवाणखाना. हा सुंदर कॅरिडॉर, डायनिंग हॉल आणि दिवाणखाना असं एकमेकाला जोडून आहेत, आपण बघू शकतो. हा सुंदर पॅलेस, त्याचा मॉडेल. खाली पुस्तकं आहेत आणि हा सुंदर आपण त्या खिडकीतनं पण बघू शकतो. हे त्याचं दार आहे. वर फोटो आहेत, दार आहे. हे मेज आहेत, हॅट आणि कोट लावायला. आणि हे आपण बघू शकतो आत. खूपच सुंदर. जिन्यानं वर येतोय दुसऱ्या मजल्यावर. समोरच सुंदर दरवाजा आहे. महाराजा निदाने इथं आत जायला जागा नाही. राजबाजार टेरेसवर किंवा सज्जात आलेलो आहे. चारी बाजूला असे बुरुज आहेत. हा मधला सुंदर राजस्थानी स्टाईल. पॅलेसचा टेरेस खूप छान आहे. सूर्य समोर नाही, पण आपण पलीकडे गेल्यावर छान दिसेल. हे 4 कोपऱ्यात 4 असे मिनार आहेत. रस्ते आहेत जायला खाली. आणि मध्ये 2 हे असे सज्जे आहेत मोठे. जाळ्या खूप सुंदर आहेत. आणि हा जो टापू येतो, वर जाण्यासाठी आणि खाली येण्यासाठी चांगली जागा केलेली आहे. हे 2 पुढच्या आणि मागच्या बाजूला आहेत. आणि हा सुंदर समोरून घेतलेलं विहंगम दृश्य पॅलेसचं. पुष्करणी वगैरे चालू असताना खूप सुंदर दिसत असेल. हा पॅलेसचा डोम, सुंदर कमल पुष्प. या सुंदर कमानी डोम चांगला आहे. गर्दी आहे खूप. आणि प्रत्येक कॉर्नरला असे डोम आणि सेंटरला असे 2 सुंदर डोम आणि 2 बाजूला अशा गॅलरी.
असा हा सुंदर छोटासा चांगला पॅलेस आहे. पॅलेसवरनं दिसणारे समुद्राचं विहंगम दृश्य, तिन्ही बाजून असा समुद्र आहे, आपण बघू शकता.